वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. सरकारी नोकरी आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे. फ्रेशर्ससाठी जॉबची संधी उपलब्ध झालेली आहे. अनुभवाची गरज नाही. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील जॉब्स आहेत. तसेच डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील जॉब्स अवेलेबल झालेले आहेत. मुले आणि मुली सर्वांसाठी जॉबची संधी उपलब्ध झालेली आहे. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. वेतन शासकीय नियमानुसार मिळणार आहे, प्लस इतर भत्ते देखील मिळणार आहेत. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. या ठिकाणी 3 ॲडव्हर्टाईज आलेल्या आहेत. यामध्ये आपण सगळ्या व्हॅकन्सीज आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर इतर तपशील कव्हर करणार आहोत. इतर तपशील हा सर्वच पोस्टसाठी एक समान आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्याकडून हे नोटिफिकेशन आलेलं आहे. ऑनलाईन डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी पोस्ट, नॉन गॅझेटेड, नॉन मिनिस्टरियल in BSF Air Wing for the vacancy year 2024. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. मेल आणि फिमेल इंडियन सिटीजन्स यांच्याकडून हे ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. ग्रुप सीच्या जागा आहेत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये ह्या जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन मोडने अप्लाय करायचं आहे. पदाचं नाव आहे असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर असं या पोस्टचं नाव आहे, परंतु काम असणार आहे असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिकचं. विंगचं नाव इथे दिलेलं आहे रोटरी विंग आणि फिक्स्ड विंग. पेमेंट मिळणार आहे 29,200 ते 92,300 रुपये या रेंजमध्ये 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणार आहे. शासकीय नियमानुसार कास्टवाईज आरक्षण देखील मिळणार आहे. असिस्टंट रेडिओ मेकॅनिकची पोस्ट आहे. असिस्टंट सब इन्स्पेक्टर असं या पदाचं नाव आहे. रोटरी विंग, फिक्स्ड विंग आणि ALH ध्रुव या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत. कॉन्स्टेबल स्टोअरमनची पोस्ट देखील आहे. वेतन 21,700 ते 69,100 या रेंजमध्ये मिळणार आहे. टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज इथे दिलेले आहेत. इतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण पुढे बघणार आहोत. कॅन्डिडेट मस्ट बी अ सिटीजन ऑफ इंडिया, भारताचा नागरिक तुम्ही असलं पाहिजे. एलिजिबिलिटी कंडिशन्स इथे दिलेले आहेत. असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक या पदासाठी एज लिमिट 28 वर्षे दिलेली आहे आणि रेडिओ मेकॅनिक या पदासाठी देखील एज लिमिट 28 वर्षे दिलेली आहे. कॉन्स्टेबल स्टोअरमन या पदासाठी 20 ते 25 वर्षे दिलेली आहे. शासकीय नियमानुसार एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. SC ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूया. असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदासाठी 3 इयर्स डिप्लोमा इन द रेलेव्हंट ट्रेड रिकॉग्नाइज्ड बाय द डायरेक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन. दिलेल्या ट्रेडमध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात किंवा ग्रुप X डिप्लोमा इश्यूड बाय इंडियन एअरफोर्स. इंडियन एअरफोर्सकडून ग्रुप Xचा जो डिप्लोमा इश्यू केलेला आहे तो डिप्लोमा जर उमेदवारांनी केलेला असेल तर ते या पदासाठी अर्ज करू शकतात. प्रिफरेबली 2 इयर्स रेलेव्हंट एव्हिएशन एक्सपिरियन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा कोर्स. ज्या उमेदवारांनी हा डिप्लोमा केलेला आहे त्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. असिस्टंट रेडिओ मेकॅनिकची पोस्ट आहे. या पदासाठी टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. 2 वर्षे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मागितलेला आहे. कॉन्स्टेबल स्टोअरमन या पदासाठी 10वी झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. 10वीला सायन्स विषय असणे आवश्यक आहे. संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटरचं ज्ञान उमेदवाराला असणे आवश्यक आहे. फिजिकल स्टँडर्ड्स इथे दिलेले आहेत. हाईट, चेस्ट आणि वेट. हाईट 165 सेंटीमीटर असावी. फिमेलसाठी 150 सेंटीमीटर आहे. मेलसाठी चेस्ट 76 to 80 सेंटीमीटर दिलेली आहे. रिलॅक्सेबल 2 सेंटीमीटर्स फॉर कॅन्डिडेट्स बिलो 20 इयर्स ऑफ एज. वेट कॉरस्पॉन्डिंग टू हाईट, हाईटच्या प्रमाणात वेट असलं पाहिजे. कॉन्स्टेबल स्टोअरमन या पदासाठी देखील हाईट, चेस्ट आणि वेटचे क्रायटेरियाज दिलेले आहेत. मेडिकल स्टँडर्ड्स. BSF इंजिनिअरिंग सेटअप या ठिकाणी प्लंबर, कार्पेंटर, जनरेटर ऑपरेटर, जनरेटर मेकॅनिक आणि लाईनमन ह्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदांवरती जे उमेदवार कार्य करतात त्यांना हेड कॉन्स्टेबल म्हटलं जातं किंवा कॉन्स्टेबल म्हटलं जातं. या पदासाठी देखील पेमेंट खूप चांगलं बघायला मिळत आहे. 25,500 ते 81,100 रुपये आणि इतर भत्ते देखील मिळणार आहेत.
सर्वच पदांसाठी एज लिमिट 18 ते 25 वर्षे दिलेली आहे. शासकीय नियमानुसार एज रिलॅक्सेशन मिळणार आहे कास्ट वाईज. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूया आपण. HC प्लंबर या पदासाठी 10वी आणि प्लंबर या ट्रेडमध्ये ITI झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. प्लंबर ट्रेडमध्ये जर तुमचं ITI झालेलं नसेल तर नावाजलेल्या किंवा प्रसिद्ध अशा संस्थेमध्ये संबंधित कामाचा 3 वर्षे काम केल्याचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. हेड कॉन्स्टेबल कार्पेंटर या पदासाठी देखील कार्पेंटर या ट्रेडमध्ये ITI झालेले उमेदवार अर्ज करू शकतात किंवा 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. कॉन्स्टेबल जनरल ऑपरेटर या पदासाठी इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन किंवा डिझेल मोटर मेकॅनिक या ट्रेडमध्ये ITI झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. कॉन्स्टेबल जनरल मेकॅनिक या पदासाठी डिझेल किंवा मोटर मेकॅनिक या ट्रेडमध्ये ITI झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे आणि ह्या कामाचा 3 वर्षाचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे ती सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट यांच्याकडून रेकॉग्नाइज केलेली फर्म असावी, ऑर्गनायझेशन असावी. कॉन्स्टेबल लाईनमन या पदासाठी इलेक्ट्रिकल, वायरमन किंवा लाईनमन या ट्रेडमध्ये ITI झालेले उमेदवार अर्ज करू शकतात आणि संबंधित कामाचा उमेदवाराला 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी देखील हाईट, चेस्ट आणि वेटचे क्रायटेरियाज दिलेले आहेत मेल आणि फिमेलसाठी. तिसरी ॲडव्हर्टाइजमेंट आहे सब इन्स्पेक्टर वर्क्स या फील्डमध्ये, तसेच ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल या ट्रेडमध्ये. पेमेंट मिळणार आहे 25,400 ते 1,12,400 रुपये प्लस इतर भत्ते. खूप चांगलं पेमेंट आहे. भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. एज लिमिट बघूया. या पदासाठी एज लिमिट 30 वर्षे दिलेली आहे. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन देखील दिलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सब इन्स्पेक्टर वर्क्स ज्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल या पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. हाईट, चेस्ट आणि वेटचे क्रायटेरियाज इथे दिलेले आहेत. हाईट 165 सेंटीमीटर असावे मेलसाठी आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर. इतर मेडिकल स्टँडर्ड सारखेच आहेत. हे उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. जर तुम्ही परफेक्टली इलिजिबल असाल तरच या पदासाठी अर्ज करायचा आहे. या पदांसाठी रिटर्न टेस्ट होणार आहे. जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल सब्जेक्ट या विषयावरती 100 मार्कांची परीक्षा असेल. 100 प्रश्न असतील. 2 तासाचा अवधी दिला जाईल. इतर पदांसाठी देखील जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल इंजिनिअरिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या विषयांवरती पेपर होतील. त्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. 100 मार्क्स असतील आणि 1.5 तासाचा अवधी दिला जाईल. प्लंबर, कार्पेंटरच्या ज्या जागा आहेत त्या पदासाठी देखील जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि टेक्निकल सब्जेक्ट या विषयांवरती परीक्षा होईल. 100 प्रश्न विचारले जातील आणि 100 मार्क्स त्यासाठी असतील. 2 तासाचा अवधी दिला जाईल. फेज 1 ची एक्झाम जे उमेदवार क्लिअर करतील त्यांना फेज 2 च्या एक्झामसाठी बोलवलं जाईल. सेकंड फेजमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. On due date at the center which will be communicated to them through email address, SMS for call letters through online. परीक्षेसंबंधीचे जे अपडेट्स आहेत ते उमेदवारांना ईमेल आणि SMS द्वारे कळवले जातील. त्यानंतर उमेदवारांनी कॉल लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंटेशन, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल. स्टँडिंग, ब्रॉड जंप, क्लिअर द डिच आणि जंप अँड रीच ह्या एक्झाम होतील. रनिंगची एक्झाम होणार आहे. त्यानंतर जे उमेदवार ह्या एक्झाम क्लिअर करतील त्यांची मेडिकल एक्झामिनेशन होईल. 17/3/2024 ला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 15/4/2024 ही शेवटची तारीख आहे. ॲप्लिकेशन फी 100 रुपीज आहे. ऑनलाईन फी भरायची आहे. फिमेल कॅन्डिडेट तसेच SC ST कॅटेगरीच्या कॅन्डिडेटनी फी भरायची नाही. त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड अंडर एनी सर्कमस्टन्सेस. एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. रिक्रुटमेंट सेंटर्स इथे दिलेले आहेत. असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक आणि असिस्टंट रेडिओ मेकॅनिक या पदासाठी रिक्रुटमेंट सेंटर्स दिल्ली येथे असतील. कॉन्स्टेबल स्टोअरमन या पदासाठी गुवाहाटी, हजारीबाग, दिल्ली, जोधपूर, जालंधर आणि बेंगलुरू या ठिकाणी रिक्रुटमेंट सेंटर्स असतील. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याविषयी तुम्हाला कळवलं जाईल. प्लंबर, कार्पेंटरच्या ज्या पोस्ट आहेत त्या पदासाठी ITI झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी रिक्रुटमेंट सेंटर्स इथे दिलेले आहेत. गुवाहाटी, कोलकाता, हजारीबाग, दिल्ली, जोधपूर, जालंधर, बेंगलुरू, गांधीनगर, इंदोर आणि जम्मू. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांना त्याविषयी कळवलं जाईल. सब इन्स्पेक्टरच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी ॲप्लिकेशन फी 200 रुपये दिलेली आहे आणि रिक्रुटमेंट सेंटर्स असतील गुवाहाटी,
कदमताला, हजारीबाग, दिल्ली, जोधपूर, जालंधर आणि बेंगळुरू या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे त्याविषयीची प्रोसिजर आणि इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत. उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर एक्झामिनेशनची फी भरायची आहे. ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे, कारण रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये ही प्रिंटआउट तुम्हाला उपयोगी पडणार आहे. काळजीपूर्वक ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. सर्टिफिकेट इथे दिलेले आहेत. यापैकी जे सर्टिफिकेट तुम्हाला लागू पडतं ते उमेदवारांनी भरायचं आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. महत्त्वाची गोष्ट, उमेदवारांनी स्वतःचे फिजिकल स्टँडर्ड्स चेक करून घ्यायचे आहेत. हाईट आणि चेस्ट त्या प्रमाणात आहे का नाही हे सगळं चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. खूप जास्त एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागितलेलं नाही. 10वी झालेले उमेदवार, तसेच ITI झालेले उमेदवार आणि डिप्लोमा झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.